मिताली, आता संडेला कसले काम असणार आहे तुला? तुला माझ्यासोबत यावंसे वाटत नाही का? अजिंक्य, अरे काही काय समज करून काय घेतोस? तर नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अवतर संगीता आणि मी तुमच्यासाठी सादर करत आहे माझी दीर्घकथा मालिका साथ दे तू मला. तर या कथेचं दुसरं पर्व सुरू होतं आणि त्याचे 4 भाग तुम्ही ऐकलेले आहेत आणि आजचा हा 5वा भाग तुमच्यासाठी. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच पहिलं चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, तरच तुम्हाला पुढच्या कथेच्या भागाचं नोटिफिकेशन लगेचच मिळणार आहे. आणि कथा जर आवडली तरच पुढे लाईक आणि शेअर करा. तर पुढे सुरू करूयात आपण आपल्या 5व्या भागाला. मिताली, आपण संडेला बाहेर जाणार आहोत, ओके? अजिंक्य म्हणाला. ठीक आहे, येते मी. मग थोडा वेळ गप्पा मारून दोघे घरी गेले, मिताली आणि अजिंक्य. मिताली आता रोज रात्री मितेशची पुस्तकं वाचत असे. खूप सुंदर आणि इमोशनल असं तो लिहित असे. त्याच्या शब्दात खरंच जादू होती. एका ठिकाणी त्याने एक सुंदर प्रसंग लिहिला होता. ते मिताली वाचत होते. माझी स्वीट डिश तर मला हवी आहे, असे म्हणत सुमितने आपले ओठ तिच्या ओठांवर अलगद ठेवले आणि तिथे दीर्घ चुंबन घेतले. प्रीतीने त्याला घट्ट मिठी मारली. मग जाऊ ना आता मी प्रीतू, त्याने विचारले. ती मिठीतून बाजूला होत म्हणाली, हो, उद्या भेटू ऑफिसला, ओके? गुड नाईट. गुड नाईट जान, तो म्हणाला. प्रीती कारमध्ये उतरून तिच्या घराकडे चालली. मग सुमितही निघाला. रात्री प्रीतीला झोपच येईना. सारखी सुमितची आठवण तिला येत होती. त्याचा स्पर्श, त्याची मिठी पुन्हा पुन्हा तिला आठवत होती. हा प्रसंग जसाचा तसा मितालीच्या नजरेसमोर दिसू लागला. ती त्यात गुंतून गेली आणि तिला प्रीतीच्या जागी ती स्वतःला बघू लागली आणि सुमितच्या जागी तिला चक्क मितेश दिसला. मितेश तिच्या अगदी जवळ होता. तिच्या नजरेत बघत होता. तीही त्याच्या नजरेत गुंतली होती. अलगद मितेशने आपले ओठ मितालीच्या ओठांवर ठेवले आणि झटका बसावा तसे पटकन मिताली स्वप्नामधून बाहेर आली. हे काय, असं कसं झाले? मी अजिंक्यच्या जागी मितेशला कशी काय इमॅजिन करू शकते? तिला हा प्रश्न पडला. आर्याला इकडे सकाळी जाग आली. तिने डोळे उघडले आणि पाहिले की ती एका हॉटेलच्या रूममध्ये होती. बेडवर निर्वस्त्र होती. ती पटकन उठून बसली आणि बाजूला पाहिले तर मार्कही उघडा झोपलेला होता, बिना कपड्यांचा. तिने भराभर अंगावर कपडे चढवले. तिच्या हालचालीने मग मार्कही जागा झाला. हे आर्या, गुड मॉर्निंग, त्याने ग्रेट केले. मार्क, मी रात्री इथेच झोपले का? मला ड्रिंक जास्त झाली होती का? काय झाले रात्री? मला काहीच आठवत नाही. हो आर्या, तू ड्रिंक जास्त केली होतीस आणि सिगरेटमधून तू हे सुद्धा घेतलेस, सो तुला नशा चढली होती. मार्कने तिला ड्रगचे पाकिट दाखवले. त्या नशेत तू माझ्यासोबत फिजिकल झालीस. आर्याला कळून चुकले की यात त्याचीच चूक होती. तिने मार्ककडे ती सिगरेट मागितली होती रात्री, तेव्हा मार्क तिला इकडे घेऊन आला होता. आर्या, यू आर सो स्वीट अँड हॉट डिअर, मार्क म्हणाला. मार्कने मग तिच्या मानेवर आपलं डोकं ठेवले. मार्क, मला ती पावडर हवी आहे आत्ता, आर्या म्हणाली. ओके स्वीटहार्ट, देतो म्हणत मार्क बेडवरून उठला आणि त्याने काही पाकिट आर्याला दिली. आर्याने ती सगळी पाकिट आपल्या पर्समध्ये ठेवली. आर्या, बी सेफ अँड अवेअर, कोणालाही ही पाकिटं दाखवू नकोस, नाहीतर तुझ्यासोबत मीही लटकेन. नो, डोंट वरी मार्क, मी काळजी घेईन. आर्याने मार्कला एक डीप किस केला. आर्या, मला भेटशील ना पुन्हा, त्याने विचारले. हो, तू पुणे मुंबई इकडे कुठे आलास तर आपण नक्की भेटू. पण तू राहतेस कुठे डिअर, मार्कने विचारले. मी कोल्हापूरमध्ये राहते. इज इट नियर फ्रॉम पुणे? ओके ओके, वी विल मीट अगेन, मार्क म्हणाला. इथे किती दिवस आहेस तू, मार्क, आर्याने विचारले. मी इथे अजून 2 दिवस आहे. गुड, मी पण 2 दिवस टूरसोबत आहे इथे. मग रात्री भेटू आपण, आर्या म्हणाली. सो स्वीट आर्या, आय रिअली लाईक यू, मार्कने तिला आपल्या कवेत ओढले आणि पुन्हा तिच्या गालावर किस केले. चल बाय, मी येते इथे रात्री 8 वाजेपर्यंत, आर्या म्हणाली. आर्या मग त्याच्या हॉटेलमधून बाहेर पडली. तिला हा मार्क खूप आवडला होता. त्याच्याकडून मिळालेले ड्रग तिला हवे होते. त्यात एक वेगळीच नशा होती. त्यात ती स्वतःला हरवत जाणार होती. कोणाचा विचार नको होता तिला, फक्त ती धुंद करणारी नशा हवी होती. आज संडे होता. ठरल्याप्रमाणे मिताली सकाळी अजिंक्यसोबत फिरायला जाणार होती. आपलं आवरून तिने अजिंक्यला कॉल केला. थोड्या वेळात अजिंक्य तिला पिकअप करायला आला. मितालीने आज ब्ल्यू जीन्स आणि पिंक शॉर्ट टॉप घातला होता.
केस मोकळे सोडले होते, थोडासा मेकअप केला होता. खूप सुंदर दिसत होते मिताली. अजिंक्यही डार्क ब्ल्यू टी शर्ट आणि जीन्समध्ये आला होता. डोळ्यावर गॉगल, शूज, अगदी मस्त दिसत होता तो पण. कारमध्ये मिताली त्याच्या बाजूला बसली. मी तू खूप छान दिसते आहेस आज. तू पण जबरदस्त दिसत आहेस अजू. ओ रिअली? अजिंक्य तिच्याजवळ सरकला. तिला काही समजायच्या आत त्याने तिचे ओठ बंद केले. हलके हलके त्यांना तो बाईट करू लागला. मितालीचे हात मग त्याच्या केसांमधून आपसूक फिरत राहिले. मितेशला आता मितालीची सवय झाली होती. ती त्याच्या घरी येत होती. त्याला आठवडा होत आला होता. त्याला आज जरा चुकल्यासारखं वाटत होते. त्याची नजर सारखी दाराकडे जात होती. पण आज काही मिताली आली नाही. आर्या 2 दिवस टूरसोबत जयपूरला होती. दिवसभर टूरसोबत असायची आणि संध्याकाळी मार्कसोबत असायची. मग सिगरेट, ड्रिंक सगळंच चालायचे. मार्कने तिला एक कार्ड दिले. तिला कधी ड्रग्ज हवे असतील तेव्हा ती या नंबरवर कॉल करून मिळू शकणार होती. जयपूरची टूर संपली. आर्या आता घरी परतणार होती. तर मार्क अजून पुढे केरळ वगैरे फिरायला तो जाणार होता. आर्या, डू यू वॉन्ट टू ट्रॅव्हल विथ मी? मार्कने विचारले. आर्याने थोडा विचार केला. असेही आता तिला लवकर दुसरी टूर इतक्यात तर नव्हती. मग काय हरकत आहे मार्कसोबत जायला, असं तिने विचार केला. ओके, आय एम कमिंग, आर्या हसतच म्हणाली. मार्कही मग खुश झाला. त्याला आर्या आवडलीही होती. मग आर्याने घरी तसं कळवले की ती फ्रेंडसोबत केरळ फिरायला जात आहे. आर्या मग मार्कसोबत त्याच्या हॉटेलमध्ये होती. दोघे ड्रिंक करत सिगरेट ओढत असायचे. मार्कने 2 दिवसातच आर्याला ड्रग्जची सवय लावली. तिला आता त्याच्याशिवाय चैन पडत नसे. ड्रिंक करत करत मार्कने आर्याला जवळ घेतले. तिला तो पॅशनेटली किस करत राहिला. आर्याही त्याला घट्ट मिठी मारून त्याच्या छातीवर वगैरे किस करत होती. दोघे एकमेकांमध्ये गुंग झाले होते. त्या रात्री आर्या मार्कसोबतच राहिली. सकाळी मग पुढे दोघे प्रवासाला निघणार होते. मार्क आणि आर्या राजस्थान, उदयपूर फिरत केरळकडे आले. मार्कच्या सगळ्याच ठिकाणी बऱ्याच जणांशी ओळखी होत्या. त्यामुळे त्या फ्रेंडसोबत मार्क पार्टी, पबमध्ये एन्जॉय करत असायचा. आर्याही मग त्याच्यासोबत असायची. खरं तर मार्क हा फोटोग्राफीसोबत ड्रग सप्लायर म्हणूनही काम करत होता. त्यासाठीच खरं तर तो असा टूरवर फिरत असायचा. लोकांना दाखवण्यासाठी फोटोग्राफी पेशा होता त्याचा. त्याने आर्याला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढले होते. तिच्यामार्फतही तो हा बिझनेस करणार होता. तिलाही आपल्यासारखं सप्लायर बनवणार होता. पण आर्या या सगळ्या गोष्टीपासून अनभिज्ञ होती. तिला मार्क खूप आवडला होता. त्याचा रोमांस, प्रणय, उत्कटता आणि वाईल्डनेस आर्याला जास्त आवडला होता. आयुष्य एकदाच मिळते तर मस्त राहा आणि एन्जॉय करा, हा तिचा फंडा होता. प्रेमात पडून आयुष्य एका व्यक्तीसोबत बांधून घेणे तिला पटणार नव्हते. आर्या, मी तुझे फोटोशूट करू का? तूही दिसायला सुंदर आहेस, एक दिवस मार्कने तिला विचारले. आर्या खुश झाली. हो मार्क, मला आवडेल फोटोशूट करायला माझे. आता ते दोघं केरळमध्ये होते. त्यांच्या हॉटेलच्या आवारात निसर्गाच्या सानिध्यात मार्कने फोटोशूट करायचे ठरवले. त्याने आर्याला एकदम मॉडर्न आणि शॉर्ट ड्रेसेस घालायला लावले. आर्या त्या ड्रेसमध्ये एकदम हॉट अँड ब्युटिफुल दिसत होती. गुडघ्यापर्यंत असणारे शॉर्ट स्कर्ट्स, 1 पीस फ्रॉक असे कपडे तिने घातले होते. मार्क वेगवेगळ्या अँगलने तिचे फोटो काढत राहिला. तिला पोज कशी द्यायची हे सांगत होता. तिला त्या कारणाने तो टच करत होता. बरेच फोटो मार्कने काढले आणि आर्याला दाखवले. ते तिला खूप आवडले. थँक्यू मार्क, खूप छान काढलेस तू फोटो, आर्या म्हणाली. आर्या, हे फोटो मी जर माझ्या एका मित्राला दिले तो तुला मॉडेलिंगसाठी पण ऑफर देऊ शकतो. हे ऐकून आर्या खुश झाली. असे होऊ शकते का मार्क? म्हणजे मी मॉडेलिंग करू शकते? तिने विचारले. का नाही डिअर, तू करू शकतेस कारण तू सुंदर आहेस. मार्क तिच्याजवळ येऊन तिच्या गालावर हात फिरवत म्हणाला. मग तुझ्या फ्रेंडला माझे फोटो नक्की दे, आर्या म्हणाली. येस आर्या, आणि अजून थोडे तुझे हॉट पिक्चर्स आपण काढू आणि तेही त्याला देऊ. मार्क तिच्या ओठावरून आपले बोट फिरवत म्हणाला. आर्या फ्रीज झाली होती. मार्क एखाद्या चुंबकासारखा होता. त्याचा स्पर्श आर्याला वेड लावत होता. आत्ताही त्याचं तिच्याजवळ असणं तिथे हार्ट बीट्स वाढवायला पुरेसं होतं. मार्क अजून तिच्याजवळ आला. आर्याला पकडून त्याने तिचा डीप किस घेतला.
आर्या, इथे आपण तुझे फोटो काढू, मार्क म्हणाला. ठीक आहे, आर्या म्हणाली. मग मार्कने तिला अगदी कमी कपडे घालून जवळजवळ आतले वस्त्र फक्त ठेवायला लावून मार्कने तिचे वेगवेगळ्या अँगलमध्ये खूप सारे फोटो क्लिक केले. हे फोटो काढण्यामागे मार्कचा एक डाव होता. मिताली आज लवकरच हॉस्पिटलला आली. आल्या आल्या तिला डॉक्टर कार्तिकने बोलवून घेतले. गुड मॉर्निंग सर, ती त्यांच्या केबिनमध्ये येत म्हणाली. व्हेरी गुड मॉर्निंग डॉक्टर मिताली. बस. काय काम होते का डॉक्टर? नाही मिताली, ते मितेशच्या केसचे काय झाले ते विचारायला तुला बोलवले. डॉक्टर मितेश परवा थोडं म्हणजे अगदी एक शब्द बोलला माझ्याशी. मी त्याला त्याची पुस्तके वाचून दाखवत आहे. त्यामुळे त्याला हे लक्षात येईल की तो एक रायटर आहे आणि तो लिहितोही खूप छान. गुड. यामधून त्याला काहीतरी नक्की आठवत जाईल. तो पुन्हा त्याच्या लिखाणात इंटरेस्ट घेऊ लागेल. डॉक्टर कार्तिक म्हणाले. हो सर, मलाही असंच काहीसे वाटतं आहे. त्याचं काम त्याला या डिप्रेशनमधून नक्की बाहेर काढेल. ओके, मग मिताली तू तुझे प्रयत्न चालू ठेव, डॉक्टर म्हणाले. मिताली मग त्यांच्या केबिनमधून बाहेर पडली आणि तिच्या केबिनमध्ये आली. तिला अजिंक्यचा कॉल आला. गुड मॉर्निंग स्वीटी, त्याने समोरून बोलला तो. बोल अज्जू, ऑफिसला गेलास का? हो, बट आय मिस यू. काल तर दिवसभर आपण एकत्र होतो, तरीही मिस करतोस मला? तिने विचारले. हो, माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून मिस करतो मी, समजलं? अच्छा, तुला असं म्हणायचं आहे की माझं तर प्रेमच नाही तुझ्यावर, हो ना? हो, प्रेम असते तर मला वेळ दिला असतंस ना. नुसतं आपलं हॉस्पिटल आणि काम आणि त्यात तो तुझा मितेश. अजू, मला सांग नेमका प्रॉब्लेम काय तुझा? माझं काम की मितेश? काहीच नाही. ओके, काम कर, अजिंक्य हसत म्हणाला. ओके, बाय. मिताली, हॉस्पिटलनंतर भेटशील ना, त्याने विचारले. आज नाही अजिंक्य, आज मितेशकडे मी जाणार आहे. 2 दिवस गेले नाही. त्याची तब्येत कशी आहे ते चेक करायला हवं. ओके, बाय. अजिंक्यने फोन कट केला. मितालीला समजले की तो नाराज झाला आहे, पण तिचं कामच असं होतं की ती जास्त वेळ फ्री काढूच शकत नव्हती. कालचा दिवस तिला आठवला. दोघे एका रिसॉर्टवर गेले होते. तिथे वॉटर पार्कमध्ये खूप एन्जॉय केला. ड्रिंक आणि खाणं, दिवसभर एकमेकांचा हात हातात घेऊन फिरत होते ते. भरपूर गेम्सही खेळले, रेन डान्सही केला. मिताली चिंब भिजली होती. तिला आता थंडी वाजत होती. अजिंक्य, चल ना आपण चेंज करू, मला थंडी वाजते, मी तो म्हणाली होती. ओके चल. अजिंक्यसोबत ती त्यांनी बुक केलेल्या रूममध्ये आली. अजिंक्यने तिला आपल्या मिठीत ओढले. अजू, मला चेंज करू दे, मी खूप भिजले आहे. मिताली त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत म्हणत होती. नाही सोडणार, एकदम मस्त दिसतेस तू. अजिंक्यने तिच्या कपाळावर आलेल्या केसाच्या बटा आपल्या हाताने बाजूला केल्या, तशी ती शहारली. तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर अजिंक्यने आपले उष्ण ओठ ठेवले. अधीरपणे तो तिला किस करत राहिला. त्याच्या शरीराची ऊब मितालीला अंगावर रोमांच फुलवत होती. अजिंक्य तिला कानावर, गळ्यावर तर कधी मानेवर किस करत राहिला. एका क्षणी त्याने मितालीला आपल्या हातावर उचलून घेतले आणि तिला बेडवर ठेवले. तिच्यावर झुकून अजिंक्य पुन्हा तिला किस करत होता. अजिंक्यचा स्वतःवरचा कंट्रोल सुटत चालला होता. तिच्या नजरेत तो बघत म्हणाला, मितू, आय वॉन्ट यू. अजिंक्य प्लीज, असं काहीही करू नकोस ज्याने माझा तुझ्यावरचा विश्वास डळमळीत होईल. मितू, याला काय अर्थ आहे? अजून किती दिवस मी असा लांब राहू तुझ्यापासून? आय लव्ह यू मितू. अजिंक्य, प्रेम आहे हे मला माहीत आहे, पण असं काही नको. मिताली मग उठून बसली आणि कपडे चेंज करायला बाथरूमकडे गेली. अजिंक्य उठून गॅलरीत आला. त्याने एक सिगारेट पेटवली आणि कश घेत बाहेर बघत राहिला. त्यानंतर तो जास्त बोललाच नाही मितालीशी. तिला समजत होते त्याचं मन, पण तिचं मन या गोष्टीसाठी अजून तयार नव्हते. तिने अजिंक्यला मागून मिठी मारली. अजू, नाराज का होतोस? आय ऑल्सो लव्ह यू. मिताली, प्लीज तू अशी जवळ येऊच नकोस, असं बोलत त्याने तिचे हात बाजूला केले. संध्याकाळी मग ते घरी परत आले होते. अजिंक्य मितालीशी जास्त वेळ न बोलता राहू शकत नसे. थोड्या वेळाने तोच कॉल करून तिच्याशी बोलत असे. रात्री त्याने तिला मग कॉल केला होता. आत्ता मितालीला हे सगळं आठवले. हा अजिंक्य नेमका कसा आहे हेच एक गूढ तिच्यासाठी होतं. भरभरून प्रेम करणारा, क्षणात चिडणारा, रुसणारा आणि स्वतःहूनच पुन्हा बोलणारा. अजिंक्यचं खरंच प्रेम होतं मितालीवर. ती त्याचं जग होती आणि तो तिचं लाईफ. राधा, आपण इथेच थांबतो आहोत. कथा कशी वाटली, आजचा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. कमेंट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.